वरती स्पर्धा घेण्याचं त्यांनी ठरवलं आणि आपण म्हणतो बघा की शीतावरनं भाताची परीक्षा. आजचा आखाडा पूजनाचाच कार्यक्रम इतका भव्य तुम्ही केला आहे. संतोषराव गरुड नाव झालं का? मी संतोषराव गरुड इथं उपस्थित आहे. आमच्या सगळ्या महिलाही नगरसेवक रत्नमाला आमच्या ज्या सातव आहेत, आमच्या श्रेयसताई खांदवे आहेत, बाकी सगळे लोकप्रतिनिधी. तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा स्पर्धा घेण्याचं तुम्ही ठरवलं. आजच्या या पहिल्या दिवशीच कार्यक्रमाच्या निमित्तानं हे आता वेगळं सांगायला कुणी नको की आजपर्यंत महाराष्ट्रात कधी न झाली अशी भूतो न भविष्यात अशी स्पर्धा रामकृष्णांना तुम्ही घेताय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा देतो. मगाशी रामदास भाऊंनी सांगितलं की मुरली अण्णांनी कुस्तीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाग केली. या अण्णांनी आता ह्याच्यापेक्षा महाग केली. पण त्याच्या मागचं कारण एक आहे, उद्देश प्रामाणिक आहे, उद्देश सरळ आहे. आमची कुस्ती वाढली पाहिजे. या मातीतली, महाराष्ट्राच्या मातीतली कुस्ती ही मोठी झाली पाहिजे. त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. त्यातनं आता उद्या आम्हाला अनेक खशाबा जाधव घडवायचे. ही त्याच्या मागची मूळ कल्पना आहे. कुस्ती ही इतर खेळांच्या मानाने निश्चितपणे आज आपण पाहतो की मागे राहिली आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं की अशा पद्धतीने आपण या कुस्तीला एक वेगळ्या प्रकारचं वलय कसं निर्माण करून देता येईल. या कुस्तीसाठी आपण या कुस्तीतल्या लाल मातीचं आपलं सगळ्यांचं नातं आहे आणि म्हणून याचा विचार करता आपण या कुस्तीला मोठं कसा करता येईल, वाढवता कसा येईल याचा विचार सगळ्यांनी केला. स्वर्गीय मामासाहेब मुळांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा सुरू केली. त्या काळामध्ये मोठी मोठी मैदानं व्हायची. त्या काळामध्ये गावातल्या जत्रेमध्ये मोठ्या कुस्त्या व्हायच्या. पण आमच्या पैलवानांचं, आमच्या खेळाडूंचं कुठेही त्याच्यामध्ये एक मूल्यमापन होत नव्हतं. त्याच्यामध्ये कुठल्याही स्पर्धात्मक याच्यामध्ये त्याच्या खेळाचं, त्याचं नक्की काय स्थान आहे, त्याचं काय नेमकं हे कुठेही सिद्ध होत नव्हतं. कुठेही त्याला एक परिभाषा नव्हती, त्याला कुठेही परिणाम नव्हतं, परिमाण नव्हतं. मला असं वाटतं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आता मागच्या जवळजवळ 67 वर्षामध्ये ही आमची तर मानाची स्पर्धा झालीच आहे. पण ही राज्य अजिंक्य स्पर्धा होती. हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत खेळतो आणि त्याला कुठेतरी राष्ट्रीय प्रवाहामध्ये आमची कुस्ती आली पाहिजे. या महाराष्ट्रातला कुस्तीगीर राष्ट्रीय स्पर्धेत चमकला पाहिजे, तो आंतरराष्ट्रीय स्तरावरती चमकला पाहिजे. हा उद्देश मामासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं या स्पर्धेची निर्मिती केली आणि आज असंख्य महाराष्ट्र केसरी या महाराष्ट्रामध्ये 67 महाराष्ट्र 1-2 मधले अनिर्णित निर्णय सोडले तर या पुणे जिल्ह्याला इतकी मोठी वैभवशाली परंपरा आहे की आज हिरामन बनकर पासून अभिजित कटकेपर्यंत इतकी मोठी परंपरा या महाराष्ट्र पुणे जिल्ह्याला की आज इतके महाराष्ट्र केसरी या पुण्याने दिले. अनेक हिंद केसरी दिले, योगेश दोडके सारखे हिंद केसरी या पुण्याने दिले. आणि म्हणून मला असं वाटतं की मोठी परंपरा आपल्या पुणे जिल्ह्याची या कुस्तीची आहे. आज महाराष्ट्रात सर्वात जास्त कुस्तीची मोठी परंपरा या पुण्यामध्ये आहे आणि आज ही परंपरा याच अशा स्पर्धेच्या माध्यमातून आपण जतन करतो, ती समृद्ध करतो, ती वाढवण्याचं काम आपण सगळेजण करतोय. आणि म्हणून मला मनापासून आनंद वाटतो की या सगळ्याचा एक भाग होता आलं. शेवटी आयुष्यभरासाठी बाकी काही टिकत नसतं, पण तुमचं मूळ जे आहे ते आयुष्यभर टिकत असतं. आणि म्हणून या लाल मातीचं नातं जे ते आयुष्यभरात कधी संपणार नाही, ते कधी बंद होणार नाही. याच भावनेतून आपण सगळेजण काम करतो आणि मला अभिमान आहे की सगळे सहकारी जे आहेत आम्ही सगळे इतके एकत्रपणे या ठिकाणी काम करतो की कुठल्याही पद्धतीचं कुठला किंतु करत नसतं. रामदास भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतो. मागच्या ज्या दिवशी मला सांगतो की महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची स्थापना झाली त्या दिवसापासून या महाराष्ट्राच्या कुस्तीला नवीन दिवस आले. आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती आमचे खेळाडू आज महाराष्ट्रात ते खेळायला लागले. आज अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये कॉमनवेल्थ गेम असेल, एशियन गेम्स असेल, आज वर्ल्ड चॅम्पियनशिप असेल, याच्यामध्ये महाराष्ट्रातले आमचे खेळाडू आज क्रमांक मिळवायला लागले. आज तिथे त्या ठिकाणी पारितोषिक पटवायला लागले. ही मला असं वाटतं खऱ्या अर्थानं संघटनेची जबाबदारी काय, संघटनेचं काम काय, तर संघटनेचं हे काम आहे की आमच्या या खेळाच्या निमित्तानं आज प्रोत्साहन दिलं पाहिजे, हा खेळ वाढवला पाहिजे. मला या उपक्रमाचं सुद्धा मनापासून कौतुक वाटतं की सगळ्या जिल्हा तालीम संघाच्या वतीनं आज या ठिकाणी माती आणली गेली, त्या मातीचं पूजन झालं. केवळ इथं आखाड्यासाठी माती आणली, त्या मातीचं पूजन झालं, या सगळ्या जिल्ह्यात माती आली. ही एक संघ भावना निर्माण करण्याचं काम आहे, हे एकतेचं प्रतीक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं जर आपण एक राहिलो चांगलं काम केलं तर पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या कुस्तीच्या परंपरेला जुने दिवस आपण ठेवू शकतो. अनेक मोठे मल्ल नामवंत मला या महाराष्ट्राने दिसायला दिले, अनेक राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते दिले, ऑलिम्पिक खशाबा जाधव सारखं नाव आहे, अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार सारखं नाव आहे. अशी असंख्य नावं आपल्याला दिसतील. कोल्हापूर मधला आपला गणपतराव आंदळकर असतील,
इंदकेसीपती खंचनाळे असतील, लक्ष्मण असतील, अशी मोठी परंपरा या महाराष्ट्राची आहे. म्हणून मला असं वाटतं की ही परंपरा आपल्या सगळ्यांचं काम आहे. पुढच्या काळात आपण त्याचे काही म्हणून मला वाटतं ही परंपरा आपल्याला पुढे न्यायची, ही वाढवायची आहे. एवढी माझी आपल्या सगळ्यांकडून निश्चितपणे एक सहकार्याची अपेक्षा राहील. मी रामकृष्णांना तुमच्या मनापासून पुन्हा अभिनंदन यासाठी करीन की अजिबात कुठलाही विचार मनामध्ये न करता, जसं आप्पा म्हणला की पैसेवाले खूप आहेत पण देत नाही, त्यांनी पण हात असा मागे घेतला होता. ठीक आहे, पण आप्पाचं दानत आहे तुमच्याकडे, आम्ही काही म्हणत नाही. पण रामकृष्णांना तुम्ही ज्या भावनेत हा विचार केला, करायचं म्हणून नाही, पण मला सर्वोत्कृष्ट करायचंय, मला सगळ्यात चांगलं करायचंय, ही भावना मला सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो, जे दिसतंय ज्या पद्धतीने हे सगळं ट्रेलर तुम्ही आज दाखवलाय, पिक्चर मोठा होणार, पिक्चर मोठा होणार, याच्यात काही वाद नाही. आणि या महाराष्ट्रात आजपर्यंत कधी नाही झाली अशी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली, याचं कारण एकच आहे, आम्हाला प्रदर्शन नाही करायचं, आम्हाला काय पैशाचं प्रदर्शन नाही करायचं, आम्हाला काय शक्तीचं प्रदर्शन, आम्हाला या महाराष्ट्रातल्या कुस्तीला देश पातळीवरती पुन्हा एकदा एक वलय निर्माण करून द्यायचंय, ती लोकप्रियता मिळवून द्यायची, यासाठी सगळी धडपड आहे. आणि म्हणून तुमच्या या प्रयत्नांना, तुमच्या सामूहिक प्रयत्नांना, आमचा मेघराज गटकी टीम आहे, आम्ही सगळीच आहे, ही सगळी टीम मनापासून काम करताय. त्यामुळे या स्पर्धेला निश्चितपणे शुभेच्छा आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी सुद्धा कबूल केलं की बक्षीस वितरण समारंभाला ते सुद्धा या ठिकाणी येणार आहे. आणि त्यामुळे ही स्पर्धा या महाराष्ट्राच्या गौरवशाली कुस्तीच्या परंपरेच्या इतिहासामध्ये एक परंपरा अधिक वृद्धिंगत करणारी, वाढवणारी कुस्तीची स्पर्धा आहे. वर्षभर आमचे पैलवान काम करतात, वर्षभर आमचे पैलवान या ठिकाणी कष्ट करतात का, तर एकदा वर्षाचं अधिवेशन येणार आहे, एकदा संधी मिळणार आहे, मला महाराष्ट्र केसरी व्हायचंय. त्याच्या पिढ्यानपिढ्या असलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमचे पैलवान रात्रंदिवस कष्ट करतात, प्रयत्न करतात. आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी, त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासाठी असे सगळे खटाटोप केले जातात, असे सगळे प्रयत्न केले जातात. आणि म्हणून एक चांगली स्पर्धा या निमित्तानं तुम्ही आयोजन करताय. आपले संदीप बाप्पा आज इथं नाहीयेत, योगेश दोडके आणि संदीप बाप्पा भोंडवे हे आमच्या कुस्तीगीर संघाला मिळालेली दोन महत्वाची चाक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो 24 तास एकच विचार करतात ही माणसं, कुस्ती कुस्ती आणि कुस्ती. आणि त्यामुळे या सगळ्यांच्या सोबत आपण उभं राहून या कुस्तीला पुढे नेऊ, एवढंच मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीन. आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत एक दुर्दैवाची गोष्ट की ज्यांनी आयुष्यभर कुस्तीला राजाश्रय दिला, ज्यांनी आयुष्यभर कुस्ती जपली, कुस्तीगीरांना जपलं, पैलवानांना ताकद दिली, ते स्वर्गीय अजितदादा आज आपल्यात नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे ते आमचे अध्यक्ष होते, खेळांना त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून रामकृष्ण अण्णांची आमची चर्चा झाली की या क्रीडा नगरीला अजितदादाचं नाव आपण देऊया. आणि अजितदादांच्या स्मरणार्थ या क्रीडा नगरीचं नाव असेल की अजितदादांना खेळाडूंच्या वतीने, या महाराष्ट्रातल्या तमाम कानाकोपऱ्यातून आलेल्या पैलवानांच्या वतीने श्रद्धांजली असेल. आणि म्हणून अधिक न बोलता या स्पर्धेच्या निमित्ताने मी मनापासून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळे पैलवान इथे येते, त्यांची अत्यंत चांगल्या पद्धतीची सुविधा केली, राहायची सुविधा केली आहे, खाण्याची सुविधा केली आहे, या ठिकाणी त्यांची व्यवस्था अत्यंत चांगली केली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वोत्कृष्ट आजपर्यंत झालेली स्पर्धा, आम्हाला हेच करायचं. याच्या वेळेस पुढच्या वर्षी मला दत्ताभाऊ म्हणत एवढं स्पर्धा पण होत नाही. अण्णा काळजी करू नका, दत्ताभाऊ पुढच्या वर्षी तुम्ही वडकीला घ्या, आम्ही तिथे येतो, तुम्ही घ्या, आमची ताकद सगळी समजा जाऊ लोगावला घ्या, काय अडचण नाही आम्हाला. परत समोर पण आवाज देते का आम्ही घेतो म्हणून आहे बघा, बॉबी टिंगरे आमच्या घ्यायला तयार आहे पुढच्या, म्हणजे पुण्याच्या बाहेर जाऊनच द्यायची नाही. पण हे आपण, ही उत्साह आहे, चांगली भावना आहे, कुस्ती मोठी करू, कुस्ती वाढवू आणि हे सगळ्यांचे एकत्रित प्रयत्न आपण करू, हीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांकडे अपेक्षा. रामकृष्णांना तुम्हाला मनापासून शुभेच्छा, खूप अभिनंदन, खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, बजरंग बली की